एमपीएससी राज्यसेवा मेन्स 2025चं रिझल्ट आउट झालेला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, दॅट इज जे इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झालेले आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी तर आनंदाचं क्षण आहे. हाऊएव्हर ज्या मुलांचं नाही झालेलं आहे, तर त्यांना परत सुरुवात करायची गरज आहे. त्याचबरोबर आपल्याला 2027 ची जी मुलं आहेत, जे 2027 राज्यसेवेसाठी प्रिपेअर करत आहेत, त्या मुलांना खूप इम्पॉर्टंट लेसन या रिझल्टमधून समजायला दिसून येते. आता ते कुठलं लेसन आहे, काय आहे ते आपण इतकं डिस्कस करणार आहोत. कारण की यावर्षीचा जो कट ऑफ आहे दॅट इज समथिंग अनएक्सपेक्टेड आपल्याला दिसून आलेला आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला अनालिसिस देते. त्याचबरोबर पास झालेल्या मुलांना आता काय करायला पाहिजे आणि 2027 साठी ॲस्पिरंट जे प्रिपेअर करत आहेत त्यांना आता काय करायला पाहिजे, त्यांना या रिझल्टमधून काय इम्पॉर्टंट लेसन शिकायला पाहिजे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात आधी आपण बघूया कट ऑफला. तर हा आहे एमपीएससी राज्यसेवा मेन्सचा कट ऑफ. आता हा मेन्सचा कट ऑफ जाणून घ्यायच्या आधी त्याचं अनालिसिस मला जे तुम्हाला सांगायचं आहे, त्याच्या आधी तुम्ही एकदा एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम्सचं पेपरचं कट ऑफ बघा आणि एमपीएससी आयोगाने कंडक्ट केलेले कुठल्याही एक्झामचा कट ऑफ तुम्ही जर प्रॉपरली अनालाइज केला असेल तर यू विल फाइंड वन ट्रेंड की नेहमी मेलचा कट ऑफ जो आहे तो रिलेटिव्हली हायर असतो फिमेलपेक्षा. जसं की हा 2025चा प्रिलिम्सचा पेपरचं कट ऑफ आहे, तर 116 गेलं होतं मेल कॅन्डिडेटचं आणि फिमेलचं 111. ठीक आहे, इथं तुम्ही प्रत्येक कॅटेगरीचं नोटीस करणार तर सिमिलरली ट्रेंड तुम्हाला दिसून येईल की मेल जनरलचा कट ऑफ जास्त जातो. जनरल डझंट मीन म्हणजे फक्त ओपन कॅटेगरी, जनरल मीन्स मेल ॲज सच. ठीक आहे, तर मेलचं कट ऑफ नेहमी जास्त जातो ॲज कम्पेअर टू फिमेल. हाऊएव्हर एमपीएससी राज्यसेवा मेन्समध्ये जो आपल्याला नवीन डिफरंट पॉईंट इथे नोटीस झालेला आहे तो आहे की प्रत्येक कॅटेगरीमध्ये एमपीएससीच्या मेन्सच्या पेपरमध्ये मुलींचा कट ऑफ डेफिनेटली हाय जाताना दिसलेला आहे. इथे बघू शकता 959 आणि इकडे 942. सिमिलरली इकडे तुम्ही जर एसटीचा कट ऑफ बघणार तर फिमेलमध्ये जवळपास आणि मेलमध्ये जवळपास 100 मार्क्सचा डिफरन्स आपल्याला दिसून येतो. तर याच्यातून तुम्हाला काय समजलं की कॉम्पिटिशन इज समथिंग हायर इन फिमेल. तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट म्हणा किंवा काही मुलांसाठी निगेटिव्ह पॉईंट पण म्हणू शकतो, पण हा एक पॉईंट आपल्याला इथे दिसून आलेला आहे. सो फिमेल कॅन्डिडेट मेक शुअर की तुम्ही आपलं प्रिपरेशन खूप चांगल्याने करत आहात, कारण की कॉम्पिटिशन इन द फिमेल इज समथिंग हायर हे आपल्याला 2025 मध्ये दिसून आलेलं आहे. त्याचबरोबर इफ यू हॅज गॉन थ्रू द सिलेबस ॲज सच आणि तिथं तुम्ही जर बघितलं असेल की आपल्या एमपीएससी राज्यसेवेचं मार्क्स किती असतात, टोटल मार्क्स किती असतात पेपरचे, तर आपल्याला 2025 मध्ये ऑप्शनल वॉज समथिंग दॅट वॉज इन्क्लुडेड. तर आपला कट ऑफ गेला म्हणजे आपलं टोटल मार्क्स जातो 2225. ठीक आहे, याच्यामध्ये पण 275 मार्क्स जो असतो तो आपला असतो इंटरव्ह्यूसाठी. तर आपण टोटल घेऊ शकतो मेन्सचे मार्क्स 1750 इज समथिंग मेन्सचे मार्क्स. आता तुम्ही इथे बघू शकता ऑब्व्हियसली त्याचं आपण रिलेटिव्हली कम्पेअर केलं तर जवळपास 100,000च्या जवळपास आपण गेल्या, म्हणजे ऑब्व्हियसली 100 आउट ऑफ 100चा पेपर येत नाही आणि तिथे मार्क्स पण तितके भेटत नाही स्कूल कॉलेजेस सारखे. पण इथून तुम्हाला समजू शकता की जवळपास 950 म्हणजे 960 पर्यंत मुलं गेलेले आहेत, म्हणजे जवळपास 1000च्या जवळपास आपण मुलांचं हायर मार्क्स दिसून आलेले आहेत. तर याच्यातून काय समजत आहेत की रेंज इज अ समथिंग खूप क्लोज गेलेली आहे आपल्या टोटल मार्कची आणि आपल्या कट ऑफची. ठीक आहे, हा एक पॉईंट आपल्याला इथे सेकंड जो नोटीस करण्यात आलेला आहे. आता पुढे काय हे इम्पॉर्टंट होऊन जाते. आता पुढे आपल्याला माहिती आहे 2027 पासून काय होणार आहे, ऑप्शनल इज समथिंग दॅट विल बी रिमूव्ड. तर आपलं टोटल पेपरचं मार्क्स राहणार आहे 1750. ठीक आहे, तर हा एक पॉईंट इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परत मला तुम्हाला सांगायचं आहे की बघा आता रिझल्ट आपल्याला काय सांगत आहे, रिझल्ट आपल्याला सांगत आहे की कॉम्पिटिशन हाय आहे आणि पर्टिक्युलरली फिमेल कॅन्डिडेटसाठी तर रिलेटिव्हली हायर आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर मेन्समध्ये सिलेक्शनची रियालिटी तुम्हाला शोकेस करताय, दॅट इज 750 मधून जर 959 कट ऑफ चाललाय तर रिलेटिव्हली आपण 1000च्या जवळपास मार्क्स जात आहेत हे आपल्याला शोकेस होत आहे. त्याच्यानंतर कट ऑफचा ट्रेंड आपण इथे बघितलं, ते पण तुम्हाला समजलं असेल की कशा हिशोबाने कट ऑफ आपल्याला दिसून आलेला आहे प्रिलिम्स आणि मेन्समध्ये. दॅट इज मेन्समध्ये आणि प्रिलिम्समध्ये वास्ट डिफरन्स दिसून येत आहे, बिकॉज इथे जी ग्रेडिंग आहे ती खूप कमी, म्हणजे आपण म्हणू शकतो मार्जिन खूप कमी आहे इथे. त्याच्यानंतर या सर्व गोष्टीतून आपल्याला काय समजून येत आहे की सिम्पली सिलेबस कंप्लीट करून चालणार नाही. तर मग आता सिलेबस सोडून परत काय करावं लागेल ते आपण या व्हिडिओमध्ये बघू. तर
आता मी जसं स्टार्टिंगला सांगितलं, देर आर 2 टाइप ऑफ ॲस्पिरंट. एक आहे 2027 मध्ये जे पास झालेले आहे, ऑब्व्हियसली दे विल बी हॅपी. पण देर आर सर्टन कॅन्डिडेट ज्यांनी 2026 ऑब्व्हियसली मेन्ससाठी क्वालिफाईड नाही झालेले आहेत, त्या मुलांना आता काय करायला पाहिजे. त्याच्यानंतर 2027चे जे मुलं आहेत, जे कम्प्लिटली ब्लँक आहेत किंवा त्यांनी आपलं प्रिपरेशन आता सुरू करत आहेत, त्या मुलांना काय करायला पाहिजे त्याच्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये क्लिअरिटी देते. तर बघा, ऑलरेडी 2025चा जो रिझल्ट आलेला आहे, ठीक आहे, तर त्याचं रिझल्ट ज्यांचं पॉझिटिव्ह आलेलं आहे त्यांना आता काय करायचं आहे, तर सर्वात पहिले बघून घ्या, इंटरव्ह्यूची प्रिपरेशन स्टार्ट करायची आहे. एक डॅफ म्हणून फॉर्म येतो, तो फॉर्म प्रॉपरली फिल करायचा. मी फॉर्म आल्यानंतर तुम्हाला तसं नोटिफाय करून देणार. त्याचबरोबर तुम्हाला आता मॉक इंटरव्ह्यू पण द्यावी लागेल. इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करायची आणि नंतर मग मॉक इंटरव्ह्यूज द्यायचे. त्याचबरोबर करंट अफेअरवर बरेचदा प्रश्न विचारले जातात इंटरव्ह्यूमध्ये, तर करंट अफेअर सोबत लिंक जोडून ठेवायची आहे. नंतर पर्सनॅलिटी रिलेटेड क्वेश्चन प्रिपेअर करायचे आहे. सपोज तुमची एखादी, बघा, सर्व इंडिव्हिज्युअलची एक सेपरेट पर्सनॅलिटी असते, तर आपल्या पर्सनॅलिटी स्पेसिफिक क्वेश्चन्स आपल्याला इथे विचारू शकतात इंटरव्ह्यूमध्ये. म्हणून स्वतःची हॉबीज काय आहे, स्वतः तुमच्यामध्ये कोणती स्किल्स आहेत, हॉबीज झालं, तुमचं स्किल्स झालं, या सर्व क्वेश्चन, या सर्व पॉईंटवर तुमचे क्वेश्चन रेडी राहायला पाहिजे. त्याचबरोबर तुमचे आन्सर्स पण रेडी राहायला पाहिजे. तर पर्सनॅलिटी रिलेटेड क्वेश्चन्सला प्रिपेअर करणे गरजेचे होऊन जाते. त्याचबरोबर ज्यांचं रिझल्ट चांगलं नाही आलेलं आहे, दॅट इज 2027 मध्ये त्यांनी परत पेपर देणार आहे, तर त्या मुलांना सांगून देते की आता तुम्हाला परत मेन्सचं प्रिपरेशनला सुरू करायची आणि मग नंतर प्रिलिम्स आल्यानंतर प्रिलिम्ससाठीच जायचं. दॅट इज रिवाइज द मेन्स पार्ट अँड ऑल्सो आफ्टर अ वाईल स्टार्ट अ प्रिलिम्स प्रिपरेशन. हाऊएव्हर 2027च्या मुलांसाठी मी प्रॉपर एक क्लिअर प्लॅन सांगून देते. तर ते सांगायच्या आधी एक पॉईंट लक्षात घ्यायचे की तुम्ही आता जे काही सिलेबस कंप्लीट करणार, इट इज नॉट इक्वल टू सिलेक्शन, बिकॉज कट ऑफ रेंज हे खूप जास्त हाय गेलेली आहे. तर आपल्याला आता काय करावं लागेल, सिलेबस कम्प्लिशन सोबत आन्सर रायटिंग स्टार्ट करावं लागेल, ते पण प्रॉपर वेनी. पीवायक्यू अनालिसिस इज समथिंग दॅट इज कंपल्सरी. करंट अफेअर आणि स्टॅटिक्सचं इंटिग्रेशन, बिकॉज इफ यू अनालाइज एमपीएससी राज्यसेवेचं 2025चं क्वेश्चन पेपर, तर तुम्हाला माहिती पडेल वेरियस क्वेश्चन आर आस्क फ्रॉम द करंट अफेअर पोर्शन. जसं की GS2चा जर तुम्ही पेपर पाहिला तर बीमस्टेकवर प्रश्न विचारले होते, करंट मधला पार्ट आहे. विकसित भारतवर प्रश्न विचारले होता, तो पण करंटचा पार्ट आहे. दॅट्स वाय करंट अफेअरला स्टॅटिक सोबत इंटिग्रेट करून चालावं लागेल. मल्टिपल रिव्हिजनवर फोकस करावं लागेल. रेग्युलर टेस्ट आणि टाइम मॅनेजमेंट पण करावं लागेल. आता प्रत्येक पॉईंट्स कशा हिशोबाने एक्झिक्यूट करायचे आहे त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला क्लिअरिटी देते, तर व्हिडिओ चांगल्याने बघा. नाउ 2027च्या मुलांसाठी एक प्रॉपर रोडमॅप मी इथे तुम्हाला सांगते. काय करायचं आहे, हे 4 फेजेसमध्ये आपल्याला जनरली प्रिपरेशन रन करायची आहे. आपलं फाउंडेशन आणि मेन्सकडे लक्ष द्यायचं आहे, ठीक आहे. दॅट इज प्रिलिम्सचं पार्ट ॲज वेल एज मेन्सचं पार्ट. ओके. नंतर जसं प्रिलिमची डेट अनाऊन्स झाली आणि जसं आपण नेहमी म्हणतो की जॅन पासून आपण जनरली प्रिलिम्सला प्रिपरेशनला लागायचं, मग प्रिलिम्सची इंटेन्सिव्ह प्रिपरेशन लागायची. नंतर प्रिलिम जशी कंप्लीट झाली तर मेन्स ट्रान्झिशन फेज येऊन जातो आणि मेन्स ट्रान्झिशन फेज आला तर आपण इथे मेन्सची जी प्रॅक्टिस केली आहे, नोट्स बनवले आहेत ड्युरिंग अवर फर्स्ट फेज, तेच कुठेतरी आपल्याला रिवाइज करायचे आहेत आणि मेन्सची टेस्ट द्यायची आहे आणि आन्सर रायटिंग कंटिन्यू प्रॅक्टिस ठेवायची आहे. तर असा टाईपनं आपले रोडमॅप चालणार आहे. आता याला प्रॉपरली एक्झिक्यूट कसं करायचं, एक्झिक्यूट करताना आम्ही कशी तुमची हेल्प करणार त्याच्याबद्दल पण मी क्लिअरिटी देते. नेहमी प्रिपरेशन जेव्हा तुम्ही सुरू करणार ना, तर नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही पीवायक्यू प्रॉपरली करायचं असते. कुठल्याही सब्जेक्टचे पीवायक्यू नेहमी करायचं. दॅट इज वेन एव्हर यू आर रिडिंग एनी टॉपिक. जसं इथे आपली ही बुकलेट आहे DKMPSCची, इथे जसं मेन्शन आहे की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट आणि प्लेट टेक्टॉनिक थेरी हे 2016ला प्रश्न आलेला आहे, 2019 मध्ये पण प्रश्न आलेला आहे, 2020 मध्ये पण प्रश्न आलेला आहे. तर याच्यातून तुम्हाला काय समजून येत आहे की जेव्हा तुम्ही कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी वाचणार आहात त्या टाइमला तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस करायचं आहे की अच्छा 3दा प्रश्न आले म्हणजे रिलेटिव्हली थोडासा कमी प्रश्न विचारला. दॅट इज नॉट द मेजर फोकस एरिया जो एमपीएससी विचारतो. हे कधी समजणार, पीवायक्यू अनालिसिस नंतर. म्हणून एखादा टॉपिक वाचताना पीवायक्यूची बुकलेट सोबत ठेवायची. दिस इज अ फर्स्ट थिंग जे तुम्हाला करायची आहे. सेकंड थिंग, जेव्हा कधी तुम्ही एखाद्या सब्जेक्टचं प्रिपरेशन कराल तर त्याचे नोट्स तुमच्याकडे रेडी राहायला पाहिजे. आता हे झालं प्रिलिम्सचे नोट्स. प्रिलिम्सचे नोट्स आहे जसं की आमचं आहे सायन्स अँड टेकची बुकलेट आहे. आता सायन्स अँड टेकच्या बुकलेटमध्ये तुम्हाला काय दिसून येत आहे की ईच अँड एव्हरी टॉपिकला इथे होलिस्टिक वेनी कव्हर केलं आहे. आता तुम्ही कुठलाही रिसोर्सेस वापरलं तरी चालेल, पण जेव्हा कधी एखादा रिसोर्स वापरताय तर मेक शुअर की तिथं तुमचं प्रॉपर सिलेबसचं कव्हरेज होत आहे. ठीक आहे. एक झालं की नोट्स तुमचे प्रिलिम्सचे रेडी राहायला पाहिजे. आता प्रिलिम्सचे जसे तुम्ही नोट्स रेडी करणार तर यू विल अनालाइज की प्रिलिम्समध्ये ऑब्व्हियसली ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातात, तर प्रिलिम्सचे नोट्स पण तुमचे ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅट किंवा ऑब्व्हियसली डिस्क्रिप्टिव्ह तर
राहणारच, पण एक ऑब्जेक्टिव्हला सॉल्व्ह करू शकेल तसे तुमचे नोट्स राहायला पाहिजे. त्याचबरोबर मी जसं सांगितलं, आता हे तुम्ही नोट्स झालं तुमचं. नोट्स झाल्यानंतर, अभ्यास झाल्यानंतर विथ द PYQ अनालिसिस, त्याच्यानंतर काय करायचं, एखादी टेस्ट द्यायची. ठीक आहे. तर डेली बेसिसवर इफ पॉसिबल टेस्ट देणं जमत असेल, ऑब्जेक्टिव्ह ॲज वेल ॲज डेली आन्सर रायटिंग, तर डेफिनेटली त्याला तशा हिशोबाने करायचं. पण मेक शुअर की डेली काहीतरी ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. आणि ही ऑब्व्हियसली आमच्या बॅचमधली टेस्ट आहे. आम्ही रेग्युलर टेस्ट देतो बॅचेसच्या मुलांना. तर रेग्युलर टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे, म्हणजे तुम्हाला टाइमली ऑब्जेक्टिव्ह सॉल्विंगची प्रॅक्टिस होऊन जाणार. तर रेग्युलर आपलं सॉल्व्ह करायचं आहे ऑब्जेक्टिव्ह. नाऊ कमिंग टुवर्ड द मेन्स पार्ट. तर मेन्स पार्टचं काय करायचं आहे बघा. तर मेन्स पार्टमध्ये इम्पॉर्टंट होऊन जाते की तुमचं सिलेबस. ठीक आहे. दिस इज अ बुकलेट ऑफ DKMPSC सोशल जस्टिसची बुकलेट आहे, जी आता बॅचेस सुरू आहे त्या मुलांना आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे. तर बघा इथे मी काय केलेलं आहे की हा एक टॉपिक आहे, वेलफेअर स्कीम्स फॉर वनरेबल सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन बाय द सेंटर एक्सेट्रा एक्सेट्रा मेन्शन केला आहे. तर या टॉपिकवरून कोणत्या कोणत्या टॉपिकला म्हणजे कोणत्या कोणत्या अँगलनी प्रश्न विचारू शकते तो पूर्ण इथे मी कव्हर केलेला आहे. ठीक आहे. सिमिलरली सेकंड टॉपिक आहे रिलेटेड डेव्हलपमेंट, रिलेटेड सोशल सेक्टर एक्सेट्रा. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे जे पॉईंट्स आहेत ते मी इथे कव्हर केलेलं आहे. म्हणजे याच्यातून तुम्हाला काय समजत आहे की इच अँड एव्हरी पॉईंट जे सिलेबसमध्ये मेन्शन आहे त्याचे नोट्स रेडी राहायला पाहिजे. तर नोट्स मेकिंगचा मी ऑलरेडी एक खूप होलिस्टिक व्हिडिओ, जवळपास 30-40 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे, तो मी अपलोड केलेला आहे. तो मेक शुअर की तो व्हिडिओ तुम्ही बघणार आणि नोट्स तुमचे त्या अकॉर्डिंग प्रिपेअर करणार. आता तुमचे मेन्सचे नोट्स तुम्हाला आयडिया भेटली असेल तर तुम्हाला समजून येणार की आता मेन्सची नोट्स तर आम्ही बनवले, मग पुढे काय. तर मेन्सचे नोट्स बनवल्यानंतर तुमचं मेजर फोकस राहायला पाहिजे आन्सर रायटिंगकडे. ठीक आहे. तर दिस इज अ वन ऑफ द बॅच स्टुडंट जिने आन्सर लिहिलेला आहे. ठीक आहे. रेग्युलर आम्ही डेली बेसिसवर आन्सर्स लिहून घेतो मुलांकडून. जो काही सिलेबसचा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला आन्सर लिहावं लागते. तर मेक शुअर की तुमचं रेग्युलर बेसिसवर आन्सर लिहित आहे. आता आन्सर लिहून चालणार आहे का. द आन्सर इज नो. आन्सर लिहून झाल्यानंतर त्याचं प्रॉपर चेकिंग करून पण तुम्हाला भेटायला पाहिजे, म्हणजे तुमचे मिस्टेक्स जे आहेत ते तुम्हाला माहिती पडेल. ठीक आहे. तर रेग्युलर बेसिसवर जसं आम्ही चेक करून देतो तसं तुम्हाला चेक करून भेटणार, किंवा तुम्ही सेल्फ स्टडी पण करत असेल पण मेक शुअर की तुम्ही आन्सर लिहित आहे ते रेग्युलर चेक होत असेल. ठीक आहे. हे झालं. आता या सर्वांमध्ये तुम्हाला एक पॉईंट तर समजलं की बस कम्प्लिशन विथ ऑब्व्हियसली इफ यू आर जॉइनिंग एनी क्लासेस द लेक्चर्स कम्प्लिशन, मग PYQ अनालिसिस टाइम टू टाइम, आन्सर रायटिंग डेली, आन्सरची इव्हॅल्युएशन, रिव्हिजन टाइमली बेसिसवर, दॅट इज जसं आम्ही संडेला ऑफ ठेवतो फॉर द रिव्हिजन पर्पज, तर रिव्हिजन टाइमली बेसिसवर, त्याच्यानंतर टेस्ट द्यायची रेग्युलर, आणि नंतर कुठे जाऊन तुमचं सिलेक्शन ची चान्सेस जे आहेत ते वाढून जाणार. सो होलिस्टिक वेनी प्रिपरेशन करायची. आणि जर तुम्ही होलिस्टिक वेनी प्रिपेअर करायचं असेल विथ DKMPSC, तर आमची जे बॅचेस सुरू झालेले आहेत तर लास्ट बॅच फॉर MPSC 2027 जे 20 ऑगस्टपासून सुरू झालेले आहे ते तुम्ही बघू शकता. आणि या बॅचमध्ये तुम्हाला 63 प्लस प्रिलिमचे लेक्चर्स, 51 प्लस मेन्सचे लेक्चर्स, दॅट इज टोटल 114 जवळपास लेक्चर्स भेटणार. 32 स्ट्रक्चरस टेस्ट भेटतील, रेकॉर्डेड लेक्चर्स राहणार, नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड होणार. इव्हन PYQ बुकलेट जे आहे त्यांची हार्ड कॉपी तुमच्या घरी डिलिव्हर केली जाणार. त्याचबरोबर तुम्हाला या सर्वांमध्ये डेली आन्सर रायटिंगचे पेपर्स, आता सपोज 63 लेक्चर्स होत आहेत प्रिलिमचे, तर 63 क्वेश्चन पेपर्स भेटणार तुम्हाला. त्याच्यामध्ये 15-20 क्वेश्चन रेग्युलर बेसिसवर आपण सॉल्व्ह करणार. रोज तुमची मेन्सची आन्सर रायटिंग होणार. सपोज आपले लेक्चर चालणार 114 दिवस, तर 114 दिवस तुमचे मेन्सचे आन्सर्स लिहून घेणार आम्ही तुमच्याकडून. आणि मग ऑब्व्हियसली टेस्ट जे आहेत प्रिलिम्स रिगार्डिंग आणि मेन्स रिगार्डिंग दोन्हीही राहणार याच्यामध्ये. आणि करंट अफेअर पण तुम्हाला टाइमली अपलोड करून देऊ आम्ही. ठीक आहे. सो दोज आर इंटरेस्टेड दे कॅन जॉईन दिस बॅच. त्याचबरोबर ऑलरेडी मीने काय केलेलं आहे, ऑगस्ट मध्ये जो प्लॅन आहे, ठीक आहे, तो ऑलरेडी मेन्शन केला आहे. दॅट इज 20 ऑगस्टपासून आपण कसं प्रॉपरली डे वाईज प्लॅन, ठीक आहे, किती दिवस कोणत्या सब्जेक्टला अलॉकेट करायचे आहे ते मी पूर्ण या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर आमची बॅचेस जे 20 ऑगस्टपासून सुरू झालेली आहे त्याला पण तुम्ही जॉईन करू शकता, सो दॅट तुमचं होलिस्टिक प्रिपरेशन होऊन जाणार. ठीक आहे. आणि जर तुम्हाला सप्टेंबर पासून कसं प्लॅन एक्झिक्यूट करायचं आहे किंवा 0 पासून कशी प्रिपरेशन सुरू करायची आहे ते जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आय विल डेफिनेटली मेक अ व्हिडिओ दॅट इज कम्प्लीट डे वाईज प्लॅन आणि कम्प्लीट ईच अँड एव्हरी सब्जेक्टला कसं एक्झिक्यूट करायचं आहे, कसं अभ्यास करायचा आहे त्याच्या रिगार्डिंग पण मी सांगू शकते. तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये त्याच्याबद्दल मेन्शन करा आणि वी विल डेफिनेटली ब्रिंग अ व्हिडिओ. थँक्यू.